खूप दिवस झाले गुलाबजामुन केले नाही, मी म्हटलं आज करूयात. तर चला तर मग गुलाबजामुन बघूयात. पहिलं तर पाणी 3 कप मी घेतलं आहे, उकळायला ठेवलं आहे. नंतर पीठ घेतलं आहे, ते मी आता दुधासोबत मळणार आहे. दूध घ्यायचं, त्याच्यासोबत मळायचं म्हणजे सॉफ्ट असं होतं. नंतर पाण्यामध्ये त्या वेलची टाकायची, 3 कप साखर टाकली आहे. नंतर ते साखर विरघळवायची. नंतर आणि एकदा अजून पीठ सॉफ्ट करून घ्यायचं, मळून घ्यायचं. त्याचे गोळे करायचे. असे गोळे केले नाही याप्रमाणे तर आपले गोळे क्रॅक जात नाही आणि तुटत नाहीत, त्यामुळे या पद्धतीने करू शकता तुम्ही. नंतर पाक आपला रेडी झाला आहे. चिकट झाला का बघायचा, चिकट झाला असेल तर रेडी आहे आपला पाक. तो थंड होऊन द्यायचा नाही. नंतर गुलाबजामुन तळून घ्यायचे, ब्राऊन असे कलर असतोपर्यंत तळून घ्यायचे व्यवस्थितपणे. बघू शकता तुम्ही कलर कसा ब्राऊन असा आला आहे. मस्त असे गुलाबजामुन तळून घ्यायचे. हे चितळेचं पीठ घेऊन आली होती मी, 200 ग्रॅमचं आहे. तर हे बघा व्यवस्थित झाले आहेत आपले गुलाबजामुन. नंतर पाकामध्ये टाकून घ्यायचे, हलवून घ्यायचं वर खाली.